मुंबई पुणेसाठी अत्यंत महत्त्वाचा जो प्रकल्प आहे तो म्हणजे मिसिंग लिंक आणि आज मिसिंग लिंकच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं जण देखील आहे ते झालेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत आहे। सर काय सांगाल, खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, तो आता पूर्णतः येतोय, कशा पद्धतीचं काम सुरू आहे आणि किती टप्प्यात काम झालेलं आहे? गेम चेंजर प्रकल्प आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। देशातला आणि जगातला हा रुंद टनेल आहे, देशातला लांब आहे। केबल स्टेट जो आहे तोही सगळ्यात देशातला उंच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोरघाट येतो ड्रॉप होईल आणि ट्रॅफिक जाम नाही, अपघात नाही, अर्धा तास पुणे मुंबई प्रवास कमी होईल। 1 कोटी रुपयाचं इंधन महिन्याला वाचेल, वेळ वाचेल। 1-1.25 तासामध्ये पुण्यातला माणूस नवी मुंबई एअरपोर्टमध्ये पोहोचेल आणि यामुळे हा एक लोणावळा लेकच्या खालून गेला आहे। हा अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी हा टनेल केलेला आहे। त्यामुळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून पर्यावरणाचा देखील समतोल राखून पर्यावरणाचं रक्षण करून हा प्रकल्प होतो आहे। त्यामुळे हा गेम चेंजर आहे, लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा म्हणजे गेम चेंजर। त्यामुळे हा अतिशय फायद्याचा लोकांना ठरेल। तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत, खरं तर हा जो केबल ब्रिज आहे याचं काय वैशिष्ट्य असणार आहे, कारण की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, बऱ्याच उंचीवरचं असणार। त्यातलं सगळ्यात उंच केबल स्टेड आहे। इथं हे वेगाने वाहणारे वारे जे आहेत त्याचं कॅल्क्युलेशन पण केलेलं आहे आणि त्याप्रमाणे हा केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा फार केबल स्टेडचा हा वायाडक्ट जो आहे हा अतिशय इंजिनिअरिंग मार्वल आहेच, पण त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापर करून आम्ही पर्यावरणाचं देखील रक्षण केलेलं आहे। खरं तर तुमच्याच काळामध्ये हा प्रकल्पाला सुरुवात झाली होती आणि आता तुमच्याच काळामध्ये हा प्रकल्प पूर्ण होतोय। मुख्यमंत्री तेव्हा देवेंद्रजी होते आणि मी MSRDCचा मंत्री होतो आणि मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, थोडा वेग मंदावला, पुन्हा मी मुख्यमंत्री झालो, याला पुन्हा जोर लावला। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि मी मंत्री MSRDCचा, आमच्या काळात हे पूर्ण होतोय, याचा आनंद आहे आम्हाला। तर दुसरीकडे तुम्ही सांगितलं हा गेम चेंजर आहे, हा नेमकं कशा पद्धतीने हे गेम चेंजर असणार? गेम चेंजर म्हणजे अर्धा तास तुमचा वाचतोय, 1 कोटी रुपयाचं महिन्याला फ्यूल वाचतंय, परत प्रदूषण कमी होतं आहे, बोरघाट अवॉइड होतो आहे, याच्यात सगळ्या अर्थाने लोकांचा वेळ वाचतोय, ॲक्सिडेंट कमी होत आहेत, सगळं त्यामुळे गेम चेंजर आहे। लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा प्रकल्प म्हणजे गेम चेंजर। लोकांच्या जीवनात बदल घडवणारा म्हणजे हा गेम चेंजरसारखा प्रकल्प आहे आणि ही मिसिंग लिंक गेम चेंजरसारखी असणार आहे। त्यामुळे आता मुंबई पुण्यासाठी याचा मोठा फायदा होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गणेश कवडे, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।